हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। सकाळी सकाळी बघा अशी पूजा झाली ना की मन अगदी प्रसन्न होतं आणि आपली सर्वच कामं झाल्यासारखं वाटतं। आणि तुम्हाला दिसत असेल पूजेमध्ये म्हणजे किती सारे फुलं आहेत आणि हे सर्व फुलं ना माझ्याच झाडाची आहेत। चला तुम्हाला दाखवते। आणखी ही झाडावर खूप सारे जे आहेत फुलं आहेत आणि म्हणजे इतकी फुलं मी एवढूशा कुंडीत लावलेल्या झाडापासून कशी घेते तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे। बघा जास्वंदाच्या झाडाला तुम्हाला दिसतील म्हणजे एका एका फांदीला 4-4 5-5 ज्या आहेत ना कड्या लागलेल्या आहेत आणि 1-2 दिवसातच ते आता 1-1 2-2 नक्कीच उमलतील। तुम्हाला दिसतच असेल भरपूर फुलं ना म्हणजे आता उमलायलाही आलेली आहेत आणि भरपूर छोटे छोटे कळ्या सुद्धा आहेत। फक्त जास्वंदालाच नाही तर जी आपली सदाफुली असते तिला सुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत आज। त्यातली भरपूर मी देवालाही वाहिली आणि झाडावर दाखवते तुम्हाला। झाडावरही भरपूर आहेत आणखी। आणि बघा अशीच म्हणजे भरपूर फुलं ही दररोजच उमलत असतात आणि माझ्या पूजेसाठी ना म्हणजे मला कधीच फुलं अशी विकत किंवा बाहेरनं घेऊन यावी नाही लागत। एवढी सारी फुलं झाडावर कशी येतात ना त्याचं सिक्रेट मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते। मी वेगवेगळ्या प्रकारचे जे लिक्विड असतात फर्टिलायझर असतात ना ते यूज करत असते। आजही मी तेच करणार आहे। मी काय केलं होतं बघा, खूप दिवसापासून कांद्याची जी साल आहे ना ती गोळा करत होती। कांदा चिरून झाला की सर्व साल एका पॉलिथिनमध्ये ना मी गोळा केली होती 8 दिवसाची आणि त्यानंतर 8 दिवस ना ती पाण्यामध्ये छान भिजवून ठेवली। 8 दिवसानंतर ते पाणी बघा मी गाळून घेतलं आणि हे ना आपण डायरेक्टली प्लांटला नाही देऊ शकत। त्याचं मी तुम्हाला प्रमाण सांगते। आता माझ्याकडे हा जो 1 लिटरचा डब्बा आहे ना तर अर्ध भरून जे होतं ओनियन पीलचं जे आहे लिक्विड होतं तर त्यामध्ये मी 5 लिटर पाणी घेतलं आणि अर्धा लिटर ते लिक्विड छान मिक्स केलं आणि प्रत्येक झाडाला 100-100 ml म्हणजे झाडानुसार असते। छोटं झाड असेल तर 100 ml सफिशियंट आहे आणि मोठं झाड असेल तर तुम्ही जास्तही देऊ शकता। म्हणजे फ्लॉवरिंग प्लांटला ना जास्त फर्टिलाइज करायची गरज असते इंडोअर प्लांटपेक्षा। आणि बघा आधी ना बेडरूमच्या गॅलरीमध्ये जे काही फुलांची झाडं आहेत ना त्यांना भरपूर पाणी दिलं मी आणि त्यानंतर आता इथे म्हणजे कमी प्रमाणात देत आहे इंडोअर प्लांट्सला, कारण इंडोअर प्लांटला तसंही फर्टिलायझर कमीच लागत असते। आणि इथे ना बघा हे माझं वंडर ड्यूचं जे प्लांट आहे ना ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि कलर बघा त्याचा इतका मस्त इतका सुंदर पर्पल कलर त्याला आलेला आहे। यावर जसं ऊन पडेल ना त्याप्रमाणे या झाडाचा जो आहे ना कलर चेंज होत असतो। खूपच जास्त ऊन असलं की अगदी डार्क पर्पल गुलाबी दिसतो, कमी ऊन असलं की हिरवट पर्पल दिसतो आणि बघा इथे ना त्याला म्हणजे हवं तसं ऊन लागत आहे त्यामुळे मस्त असा हलका हलका पर्पल कलर त्याला आलेला आहे। सोबतच बघा हे माझं झेड प्लांट आहे आणि झेड प्लांटला तुम्ही कोणतंही फर्टिलायझर नाही दिलं ना तरीही चालतं, पण त्याला भरपूर जे आहे ऊन लागतं। आणि माझी काय चुकी झाली, हे प्लांट माझं बेडरूमच्या गॅलरीमध्ये होतं तिथं त्याला छान ऊन लागत होतं तर छान ते बहरलं होतं। पण मी पुन्हा त्याला जे आहे हॉलच्या गॅलरीमध्ये जिथे माझं गार्डन आहे तिथे शिफ्ट केलं आणि त्यामुळे ना त्याची भरपूर पानं जी आहेत ती गळालेली आहेत। त्यामुळे आज पुन्हा मी त्याला जे आहे उन्हामध्ये शिफ्ट केलेलं आहे। आणि इथे बघा जास्वंदाच्या कळ्यांवर तुम्हाला व्हाईट बुरशी जे दिसत आहे ना ते मिलीबग्स आहेत। आणि आता ना वातावरण चेंज झालेलं आहे। सकाळी ऊन सकाळी थंडी, दुपारी ऊन, पुन्हा संध्याकाळी थोडीफार थंडीची चाहूल ही आता लागतच आहे। झाडांवरनं वेगवेगळ्या बगचा हा अटॅक होत असतो आणि जास्वंदाच्या झाडांना याला लवकर बळी पडतात। तर बघा तुमच्या झाडावर तुम्हाला मुंग्या चालताना दिसले की समजून जायचं आपल्या झाडावर मिलीबगचा जो आहे अटॅक झालेला आहे। तर तुम्ही आता बघितलंच माझ्या प्लांट्सवर पण खूप सारे मिलीबग्स होते आणि त्याचा सोपा उपाय म्हणजे मी फक्त पाणी जे आहे ना फोर्सफुली झाडावर मारते आणि त्यामुळे सर्व जे मिलीबग्स आहेत ते निघून जातात। आणि कालच्या व्हिडिओत मी शेअर केलेलं आहे की 1 किलोचं जे आहे गोवर्धन घी आणलं आणि त्यासोबत ना हा मस्त असा एअरटाईट कंटेनर हा फ्री आलेला आहे। आता यामध्ये तूप तर मी काढणारच नाही, याचा कुठे यूज करायचा तर हे ना आधी मी छान वॉश केलं, पुसून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये ना तांदूळ आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात जसे तूर डाळ, मुंगाची डाळ, उडदाची डाळ म्हणजे सर्व जे डाळी मी आहेत त्या मिक्स करून ठेवणार आहे। कारण मी पिहूला दररोज मिक्स डाळीचे जे आहे खिचडी देत असते
आणि तुम्हाला हे स्पॅच्युला जे माझ्या हातात दिसत आहेत ना, हे ॲक्च्युली एरियलच्या जे डिटर्जंट असतं ना त्यासोबत फ्री आलेले आहेत आणि असे बरेचसे मी गोळा केलेले आहेत आणि प्रत्येक माझ्या धान्याच्या साखरेच्या वगैरे डब्यांमध्ये मी हे ठेवून देत असते. खूप छान आहेत आणि युजफुल तर खूपच जास्त आहेत. आणि पिऊची बघा इथे ना प्रत्येक कामात अशी लुडबुड चालूच असते. आणि आता ना माझं एक काम खरंच खूप सोपी होणार आहे, कारण दररोज खिचडी ही मी लावतच असते. पण होतं काय, तांदूळ वेगळ्या डब्यात, तुरीची डाळ वेगळ्या, मुगाची डाळ वेगळ्या, मग ना 10 डबे असे खोलावे लागतात, नंतर घ्यावं लागते. सो आता मी ना हे सर्व असं मस्त मिक्स करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता मला दररोज खिचडी करताना माझा ना थोडासा वेळ ह्या वाचणार आहे. आणि डब्यांनाही बघा, स्टीलच्या डब्यांना नेहमी हात लावले ना ते म्हणजे त्यावर आपल्या हातही उमटतात आणि म्हणजे ते घाण दिसतात. आता तेही माझं एक काम कमी होईल. सो आता इथे ना पिऊला आधी खिचडी लावून घेते. आरोहीला ना मस्त तुपात फोडणीत दिलेली खिचडी ही आवडते, पण पिहूला मात्र तसं नाही. पिहूला अगदी प्लेन मीठ आणि हळद टाकलेली खिचडी आवडते. सो मी तशीच खिचडी त्याला करत असते. त्यामध्ये ना फक्त हळद आणि थोडंसं मीठ घालते आणि थोडंसं तेल घालते, म्हणजे त्यामुळे काय होतं ती लवकर आणि छान शिजून येते. आणि बघा आपण ना नेहमी उभं राहून काम करतो किंवा काम करता करता आपल्याला थकवा हा येतच असतो. अशा वेळेस मी काय करते, 1-2 कामं झाली की सरळ माझ्या गार्डनमध्ये येऊन फक्त 1 ते 2 मिनिट घालवते आणि खरं सांगते माझं मूड ना अगदी फ्रेश होऊन जातो आणि मस्त पुन्हा मी एनर्जेटिक होते आणि पुन्हा कामाला लागते. आणि बघा तुम्हालाही आजचा गार्डनचा व्ह्यू दाखवते. आता जवळपास 2 वाजलेत आणि मस्त असं ऊन यायला सुरुवातच झालेली आहे आणि त्यामुळे ना गार्डन खूप सुंदर दिसत आहे. सो चला आज ना मला तुमच्यासोबत एक मस्त असं DIY शेअर करायचं आहे. आता दिवाळी आली म्हटल्यावर आपल्याला म्हणजे सर्वांनाच डेकोरेशनची ही आवड असते आणि डेकोरेशनसाठी आपण वेगवेगळे हँगिंग्स वगैरे विकत आणतच असतो. पण मला ना विकत आणल्यापेक्षा स्वतः बनवलेल्या वस्तू ना जास्त आवडतात. आणि आज ना मी नारळापासून मस्त हँगिंग बनवत आहे. नारळाचे हे टक्कर आहेत ना बघा, व्यवस्थित कट करून घेतले आणि सँड पेपरने ना व्यवस्थित अगदी स्मूथ करून घेतले. त्यानंतर त्यावर 2 छोटे खिळ्यांनी छिद्रही पाडून घेतलेत, कारण हँगिंग बनवायचं आहे. आणि आपण असे छोटे मोठे DIY जेव्हा घरी करतो ना, म्हणजे पैसे तर ऑब्वियसली आपले वाचतातच, पण त्यातनं भरपूर आनंद मिळत असतो. आपण बिझी राहतो सोबत, म्हणजे आपलं माइंड पण फ्रेश राहतो. सो बघा आता याला ना म्हणजे पेंट करायचं आहे. त्यासाठी मी इथे ऑइल पेंट यूज केलेला आहे रेड कलरचा. आणि ही जी क्लिप आहे ही कालची आहे, कारण ऑइल पेंट सुकायला वेळ लागतो म्हणून काल मी एवढं ऑइल पेंट लावून जे आहे ते सुकायला ठेवून दिलेलं होतं. बघा दोन्ही याला व्यवस्थित ऑइल पेंट लावलेलं आहे आणि मस्त ब्राईट कलर आहे. जेव्हा केव्हा तुम्ही ऑइल पेंट यूज करताना तेव्हा ब्रश तेव्हाच्या तेव्हा पुसून छान टर्पेंटाईन ऑइलमध्ये जो आहे आपल्याला बुडवून ठेवायचा असतो, नाहीतर ब्रश खराब होतो. सो आता बघा आजचा दिवस आहे आणि आत्ता ना ऑइल पेंट मस्त असा सुकलेला आहे. सो फेविबॉन्डच्या मदतीने मी काय करते आहे, त्यावर मस्त एक मिररची लेस आहे माझ्याकडे, ते चिपकवून घेत आहे. आणि ही लेस जेव्हा आरोहीने दही अंडी डेकोरेट केली होती ना, तर त्यातलीच उरलेली आहे आणि खूप सुंदर आहेत. तर म्हटलं चला इसाच यूज करूयात. तर व्यवस्थित दोन्ही नारळाच्या बाउलला ना मी ही लेस व्यवस्थित जी आहे चिपकवून घेतलेली आहे. आणि आपल्याला बघा आपण मार्केटमध्ये गेलो ना, अशा भरपूर वस्तू दिसतात, हे घेऊ का ते घेऊ, म्हणजे आपलं इतक्या इच्छा असतात ना, पण त्या मिळाल्या नाही की मग आपण नाराज होतो. त्यापेक्षा मी काय करत असते, सर्वच पाहिजे ना तर घरी बनवायचाच प्रयत्न करत असते. म्हणजे आपण जर एक वस्तू घेऊ ना, त्याच्या किमतीमध्ये आपलं किती सारं DIYचं प्रोडक्ट जे आहे आपल्याला मिळत असते. सो मीही तसंच केलं. DIYसाठी काच आणि ही जी तुम्हाला दिसत आहे ना, ही आहे गोटापट्टी, हे घेऊन आलेली आहे भरपूर. आणि आता तुम्हाला 1-2 दिवसात ना असे भरपूर DIY जे आहेत ना आपल्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. तर बघा या पट्टीवरनं मी फेविबॉन्डच्याच मदतीने छान स्क्वेअर शेपचे आणि सर्कल शेपचे जे मिरर आहे ना ते चिपकवून घेणार आहे आणि अगदी मागून आणि पुढून दोन्ही साईडने चिपकवून घेणार आहे, म्हणजे त्याचा लुक ना आणखी छान येतो. आणि अगदी इझी प्रोसिजर आहे. फक्त थोडी जागा सोडून आपल्याला जे आहेत हे मिरर चिपकवून घ्यायचे आहेत. आणि माझ्याकडे ना म्हणजे प्रॉपर असा ट्रायपॉड नाही आहे. DIY बनवण्यासाठी ना वेगळा जो आहे ट्रायपॉड येत असतो तो नाही आहे, त्यामुळे ना जसं दिसेल ना प्लीज तसं ॲडजस्ट करा. सो लेसवरनं मी सर्व मिरर चिपकवलेत आणि आता
हे जे नारळाचा बाऊल आहे ना, यावर सुद्धा जी गोटापट्टीची लेस आहे ना, ती मी अशा प्रकारे चिपकवून घेत आहे. आणि त्यानंतर बघा किती सुंदर लुक याचा आलेला आहे. सोबतच यावर सुद्धा काही मिरर जे आहेत ना, मी चिपकवून घेणार आहे. तर माझ्याकडे हे पानाच्या शेपचे किंवा याला म्हणजे थेंबाच्या शेपचे मिरर सुद्धा म्हणू शकता. तो त्याच्या मदतीनं ना मी इथे मस्त फ्लॉवर बनवलेला आहे. आणि जे छोट्या साईजचे अगदी गोल मिरर आहेत ना, ते सुद्धा व्यवस्थित चिपकवून घेत आहे. मिरर चिपकवायला ना एक टूल येतं, त्याच्या मदतीने मिरर खूप इझिली चिपकतात, पण माझ्याकडे नाही आहे. सो मला ना थोडेसे जास्त एफर्ट्स जे आहेत इथे द्यावे लागतात. सो बघा, दोन्ही बाउल मी अशाच प्रकारे मस्त गोटापट्टी आणि मिररच्या मदतीने ना डेकोरेट केलेले आहे. आणि दिवाळी म्हटलं की कसं छान झगमगाटच हवा असतो, आणि मिररपेक्षा म्हणजे असं सुंदर डेकोरेशन दिवाळीला आणखी काय असेल, नाही का. सो बघा, मस्त मिररच्या मदतीने मी हे दोन्ही बाउल काय मस्त असे डेकोरेट केलेले आहेत. आणि सोबतच ना जी लेस होती त्यालाही बघा काय मस्त असे मिरर दिसत आहेत ना, खूप सुंदर दिसत आहेत. आणि दोन्ही साईडला ना चिपकवल्यामुळे त्याचा लुक आणखी खूप छान येत आहे. त्यानंतर लेस ना आपल्याला या नारळाच्या बाउलमधनं अशी बाहेर काढून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये ना मी आधी एक मणी घातला आणि त्यानंतर ना 4-5 छान व्यवस्थित गाठी बांधल्यात, म्हणजे तो बाउल ना व्यवस्थित राहील. आणि चला तुम्हाला आता दाखवते याचा लुक काय मस्त येत आहे. आणि आता हे हँगही करता आलं पाहिजे, म्हणून वरच्या साईडला बघा मी अशी एक गाठ मारून घेतली आणि असा सर्कल बनवून घेतला, म्हणजे कसं ते इझिली आपल्याला जे आहे हँग करता आता येणार आहे. सो चला आता ना तुम्हाला हँगही करून दाखवते. आणि ना आता म्हणजे खूप रात्र झालेली आहे, म्हणजे मध्ये बनवून झाल्यानंतर बरीचशी कामं केली, स्वयंपाक, भांडे वगैरे, जेवण सर्व. आणि आता जे आहे म्हणजे हँग करून दाखवणार आहे. हे जे हँगर तुम्हाला दिसत आहेत ना, हे मी मागच्याच्या आदल्या दिवाळीला ना आय थिंक 120चे 4 असे काहीतरी विकत घेतले होते. आणि हे जे आहे बघा आपलं 30 ते 40 रुपयात तयार झालेलं हँगिंग आहे. आणि दिसतही खरंच खूप सुंदर आहे. आता बघा, माझा मोबाईल ना अगदी साधा आहे, रेडमीचा, त्यामुळे ना इतकं छान कॅप्चर नाही होत, पण रिअलमध्ये तुम्ही बघाल ना इतकं सुंदर दिसत आहे हे. आणि मिररही खूप छान असे शाईन करत आहेत. पण ना तरी मी यावर सॅटिस्फाईड नव्हती, त्यामुळे मी ते पुन्हा काढलेत आणि मध्ये मध्ये पुन्हा जे छोटे छोटे सर्कल शेपचे मिरर आहेत ना ते चिपकवलेत. आणि खाली त्याला मी एक आधी बेल लावली होती, घंटी, पण ती मला छान नव्हती दिसत, तर ती काढून टाकली. आणि आता बघा याचा लुक आणखी खूप सुंदर दिसत आहे. सो बघा, अगदी कमी पैशात कमी मेहनतीत माझं मस्त असं सुंदर जे आहे वॉल हँगिंग बनून तयार आहे. असं वॉल हँगिंग तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल ना, खरंच म्हणजे महागातच मिळेल. आणि स्वतः बनवलेल्या वस्तूंचं ना सॅटिस्फॅक्शन जे असतं ना खूप जास्त असतं. आनंद जो असतो तो खरंच खूप जास्त वेगळा असतो. आणि ना यातून आपण आपल्या घराला आपला पर्सनल टचही हा देत असतो. सोबतच आपले खूप सारे पैसेही वाचवत असतो. आणि हे वॉल हँगिंग जे आहे ना, मी एका शॉपमध्ये 150ला पेअर असं बघितलं होतं. खाली त्याला एक घंटा लावलेली होती. पण बघा, अगदी म्हणजे जुगाडू पद्धतीने सेम तसंच जे वॉल हँगिंग आहे मी घरी बनवलंच. आणि याला फार तर 50 रुपये सुद्धा लागलेले नाही आहेत, फार तर 30 रुपये लागलेले असतील. सो बघा, खूप सारी बचतही झाली, सोबत छान क्रिएटिव्हिटीही झाली आणि माझं घरही सजलं. सो चला तर फ्रेंड, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत ना अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टाटा.